2012 हे वर्ष जागतिक आर्थिक मंदी घेऊन येणार आहे. देशाची आर्थिक व्यवस्था आणि विकास दर हा 7% वेगाने वाढतोय. महाराष्ट्रात औद्योगिक विकास पूर्णतः खुंटला आहे. ही आकडेवारी ज्यावेळी समोर येते ती भेदरवून टाकणारी असते. पण याही आकडेवारीपेक्षा जास्त भेदरवून टाकणारी, गांभीर्याने विचार करायला लावणारी अशी आकडेवारी समोर येते ती म्हणजे बालमृत्यूंची. राज्यामध्ये जानेवारी 2011 ते सप्टेंबर 2011 या 9 महिन्याच्या कार्यकाळात 18,000 बालमृत्यू झालेत आणि त्यात 14,000 पेक्षा जास्त हे अर्भक मृत्यू आहे. अर्भक मृत्यू आणि बालमृत्यू यांच्यावर नियंत्रण मिळवता यावं यासाठी डॉक्टर अभय बंग हे गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये गेली 25 वर्ष काम करतात. हा प्रश्न का सुटू शकलेला नाही? महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यातही हा प्रश्न आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर का आवासून उभा आहे? या संदर्भात चर्चा करण्यासाठी डॉक्टर अभय बंग आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर स्टार माझामध्ये आपलं स्वागत. सर, जी आकडेवारी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलेली आहे ती बघता 18,000 बालमृत्यू झालेले आहेत गेल्या 9 महिन्यामध्ये. का म्हणून सरकारच्या योजना ज्या आहेत त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत? काय कारण आहेत मुख्यतः यामागची? पहिली गोष्ट, हे जे 18,000 बालमृत्यू झाले गेल्या 9 महिन्यात असं महाराष्ट्र शासन जर म्हणत असेल तर ते अतिशय ग्रॉस अंडर एस्टिमेट आहे. असं खूप ग्रॉस अंडर एस्टिमेट होतं हे आम्ही 10 वर्षापूर्वी जेव्हा कोवळी पानगळ अभ्यास मांडला त्याच्यात ही मांडणीच केली की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याची आकडेवारीमध्ये 100 मृत्यूपैकी फक्त 20 ते 25 नोंदले जातात, 75 ते 80% नोंदवलेच जात नाही. आता तेच आताही पुन्हा दाखवून देता येईल. बघा, महाराष्ट्रामध्ये वर्षाला 20 लक्ष जन्म जवळपास होतात. भारत सरकारचं जे सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम आहे त्यांचा जो सगळ्यात नवा अहवाल आहे त्याच्यात काय म्हणणं आहे की 2010 मध्ये महाराष्ट्राचा अर्भक मृत्यू दर 36 होता. म्हणजे 1000 मुलं जन्माला आली तर एका वर्षात 36 मरतात. 5 वर्षापर्यंत जवळपास 50 मरतात. 20 लक्ष जन्मांपैकी दर 1050 जर मरत गेले तर भारत सरकारच्या एस्टिमेटनुसारच महाराष्ट्रामध्ये 1 लक्ष बालमृत्यू व्हायला पाहिजेत. जर महाराष्ट्र सरकार 9 महिन्यामध्ये त्यातले 18,000च नोंदवत असेल, धरून चालू 12 महिन्यामध्ये याचे 24,000, म्हणजे महाराष्ट्र सरकार पुन्हा अजूनही जवळपास प्रत्यक्ष मृत्यूच्या 20 ते 25% बालमृत्यू नोंदवत आहे. त्यामुळे हा 18,000चा आकडा खरं म्हणजे हास्यास्पद आहे, कारण खरे बालमृत्यू याच्यानं खूप जास्त आहे. खूप म्हणजे नेमके किती कोणी सांगू शकणार नाही, म्हणून भारत सरकारची आकडेवारी मी तात्पुरती वापरली. आमचा कोवळी पानगळ अभ्यासाचा तर खरं म्हणजे असा निष्कर्ष होता की खरा अर्भक मृत्यू दर हा भारत सरकारही जे म्हणतं SRS त्याच्याही जवळपास 1/3 जास्त होता. त्यामुळे याच्यानंतर आमच्या एस्टिमेटनुसार जर करेक्शन केलं तर याच्याहूनही जास्त होणार. तर एकूण असं म्हणता येईल की अजूनही महाराष्ट्रामध्ये बालमृत्यू खूप होतात. एक मात्र श्रेय दिलं पाहिजे, ते असं की सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम भारत सरकारच्या नुसार 10 वर्षापूर्वी जो अर्भक मृत्यू दर महाराष्ट्राचा 48 होता तो आता 36 वर आला आहे. म्हणजे जवळपास 25% कमी झाला आहे. 10 वर्षामध्ये 25% कमी होणं म्हणजे वर्षाला 2.5% कमी होणं सरासरी. आता वर्षाला 2.5% बालमृत्यू कमी होणं हे महाराष्ट्राला शोभतं की नाही शोभत हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ठरवावं. पण त्याच्यात 2 गोष्टी फक्त आपण लक्षात घ्याव्या की गडचिरोली सारख्या अतिशय गरीब आणि मागासलेल्या भागातला जो प्रयोग आमचा होता त्याच्यात 10 वर्षामध्ये तो अर्भक मृत्यू दर 80 वरनं 30 वर आणला गेला. किंवा चीन, थायलंड, इंडोनेशिया, बांगलादेश अशा अनेक देशांनी जेव्हा अर्भक मृत्यू दर बालमृत्यू दर कमी केले तेव्हा अतिशय झपाट्याने कमी झाले. त्यामुळे महाराष्ट्रासारखं एखादं राज्य जे आर्थिकदृष्ट्या भारतातल्या चांगल्या राज्यांपैकी एक आहे, जिथे स्त्री शिक्षण आणि शिक्षणाचा एकूण स्तर अनेक उत्तर भारतीय राज्यांपेक्षा खूप चांगला आहे, तिथे आर्थिक विकास 8 ते 10% व्हावा पण बालमृत्यू मात्र 2.5% कमी व्हावा, हे खूप काही सांगून जातं. ते काय सांगून जातं
कारण त्याच्यातनं एवढ्याशा आकडेवारीतनं सगळं जग बघता येतं. ते एक सांगून जातं आपल्याला की बालकांच्या जगण्या मरण्याकडे एकूणच हा समाज जो आहे तो इंग्लिशमध्ये ज्याला कॅलस म्हणतात तसं आहे, संवेदना शून्य आहे असं एक म्हणता येईल. दुसरं हे म्हणता येईल की याच्यात सर्वात जास्त मोठा दोष आपण शासनाचा म्हणूया, कारण हा इतका संवेदनाशील प्रश्न आहे आणि हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा प्रश्न आहे. तर मोठमोठे आदर्श सोसायटीचे इमले वर चढतात, पण महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर नाही कमी होत. धान्यापासून दारू बनवायला सरकार सबसिडी देऊ शकतं, पण महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर मात्र फक्त 2.5% कमी होतो दरवर्षी. हे लज्जास्पद आहे. सर, आता आपण चर्चा करत असताना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्या संदर्भात आपली चर्चा झाली. राज्यामध्येही हा इंडेक्स जो आहे तो मोजायला सुरुवात झाली. औरंगाबादमध्ये त्याचं कार्यालय आहे. एखादी अहवाल समोर आला आणि त्यानंतर एकही अहवाल राज्य सरकार या संदर्भातला समोर घेऊन आलेला नाही. ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये अर्भक मृत्यूदर असतो, त्याच्यामध्ये स्त्रियांचं शिक्षण असतं, त्याच्यामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी आयुर्मर्यादा असते आणि सरासरी उत्पन्न असतं. सरासरी उत्पन्न शहरी भागातलं जर बाजूला ठेवलं तात्पुरतं तर उर्वरित महाराष्ट्राचं सरासरी उत्पन्न देखील आणखी उर्वरित महाराष्ट्रात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाईट अवस्था आहे. ती वाईट अवस्था उघडी पडायला कोणाला आवडतं? आणि अशी नेमकी आकडेवारी हातात आली की तुमच्यासारख्या पत्रकारांना, माझ्यासारख्या समाजसेवकाला किंवा अभ्यासकाला किंवा मग राजकारण्यांना देखील टीका करायला साधन मिळतं. म्हणून सगळ्यात चांगलं सोल्युशन काय आहे? मोजूच नका. अगदी. आपला नील्स बोहर जो होता, प्रसिद्ध वैज्ञानिक भौतिकशास्त्राचा नोबेल प्राइज विजेता, त्याचं एक मोठं सुंदर वाक्य आहे. तो म्हणायचा, नथिंग एक्झिस्ट्स अंटिल इट इज मेजर्ड. मोजलं नाही तर त्या गोष्टीला अस्तित्वच येत नाही. आपण सगळेच प्रॉब्लेम सोडवून टाकतो. मोजायचेच नाही म्हणजे प्रॉब्लेमला अस्तित्वच येत नाही, समस्या सोडवून टाकली. सर, आपण ज्यावेळेला अर्भक मृत्यूवर चर्चा करतोय, बालमृत्यूवर चर्चा करतोय, गेले 25 वर्ष या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करताय. जे तुम्ही प्रयोग केले 20-22 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, आणि आता अनेक अशा केंद्र सरकारच्या योजना ज्या तुमच्या प्रयोगांच्या आधारावर राबवल्या जात आहे, त्यातलं जे यश आहे, अपयश आहे, त्या संदर्भात थोडं सांगा. कशा पद्धतीने ही पूर्ण प्रयोगांची प्रक्रिया आहे ती पुढे नेण्यात आली आणि त्यातून काय यश मिळालं तुमच्या हाती? गडचिरोलीत बघा, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा अर्भक मृत्यूदर मोजायला 1988 मध्ये आम्ही सुरुवात केली. तेव्हा तो 121 आम्हाला आढळला. अर्भक मृत्यूदराची अनेक कारणं असतात, गरिबी, निरक्षरता वगैरे वगैरे. हे सगळे सोडवणं काय आमच्या बसची बात नव्हती. म्हणून आम्ही त्यातले जे 2 सगळ्यात प्रमुख कारण, लहान मुलांचा न्यूमोनिया आणि नवजात बालकांचे मृत्यू, एकूण जो अर्भक मृत्यू दर होता त्यातले जवळपास 70 ते 85% मृत्यू ह्या 2 कारणामुळे होते. यासाठी काय करता येईल? तर सुरुवातीला आम्ही गावातल्या निरक्षर सुईणींना लहान मुलांच्या न्यूमोनियाचं निदान करून कसं उपचार करता येईल याचं प्रशिक्षण दिलं. त्यासाठी हा एक ब्रेथ काउंटर नावाचं साधं उपकरण बनवलं की सुईणींना मोजता येत नाही, त्यांच्याकडे घड्याळे नाही. याच्यामध्ये असं उलटं केलं की इथून वाळू पडायला लागते, 1 मिनिटं मोजता येतं आणि श्वास मोजायचे. 10 श्वास झाला की हा मणी पुढे सरकवायचा, प्रत्येक 10 नंतर मणी पुढे सरकवायचा. 1 मिनिटाच्या आत म्हणजे वाळू संपायच्या आत जर लाल मणी सरकला तर न्यूमोनिया. इतक्या सोप्या पद्धतीने सुईणींना देखील न्यूमोनियाचं निदान आणि उपचार करायला शिकवलं. त्याच्यामुळे बालमृत्यू काही प्रमाणात कमी झाले. पण हा जे नवजात बाळाचे मृत्यू असतात, हा आम्हाला असं दिसलं की गडचिरोलीत खूप मोठा प्रश्न आहे. नंतर असं लक्षात आलं की हा जगभरचाच प्रश्न आहे. नवजात बाळांना कसं वाचवायचं? सगळे जगभर काय म्हटलं जातं, नवजात बाळ आजारी असतील तर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करा, दुसरं काही करताच येणं शक्य नाही कारण ते फार गंभीर आहे. पण कुठे आहेत हॉस्पिटल्स? आणि भारतामध्येच एका देशामध्ये वर्षाला 10 लाख नवजात बाळं मरतात. मग याला कसं सोडवायचं? म्हणून मग गावातलीच एक साधी बाई, साक्षर बाई, तिला निवडून तिला आरोग्य दूत म्हणून प्रशिक्षण दिलं आणि त्या आरोग्य दूताला प्रशिक्षण देण्यासोबतच तिला काही उपकरणं दिलीत. ही जी आहेत सगळी उपकरणं तिची एका थैलीत येतात. ही थैली गळ्याला लावून ती आरोग्य दूत घरोघरी जाते गावातल्या
आणि गावातल्या जिथे जिथे बाळंतपण झाली आहेत ते प्रत्येक घराला ती जणू नवजात बाळाचं हॉस्पिटल बनवून टाकते. म्हणजे एका अर्थाने ती चालतं बोलतं नवजात बाळाचं केअर युनिट होऊन जाते. महाराष्ट्र जो सामाजिक राजकीय आर्थिक विकासाच्या वाटेवर वेगानं धावत होता तो गेल्या 2 दशकात मागे पडलाय का? राज्याची अधोगती होतीये का? काय कारण आहेत यामागची? याबद्दल आपण डॉक्टर अभयभंगांशी चर्चा करणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा स्टार माझा.